अशी नवनवीन कीर्तने व प्रवचने ऐकण्यासाठी आमच्या चॅनलला लाईक, शेअर व सबस्क्राईब करा. कोळीची कुळदेवी, कोळीची कुळदेवी केली ठावी संतानी. बरवे झालो शरण गेलो, उगविलो संकटी. आणि लाई रूपा बळे करुणी खरे हरिदासा किंवा हरिदासे. बरवे झाले शरण गेलो, उगविलो संकटी. तुका म्हणे समागमे, तुका म्हणे समागमे, नाचू प्रेमे लागलो. बरवे झाले शरण गेलो, उगविलो संकटी. पांडुरंगा करू प्रथम नमन, दुसरे चरण संतांच्या. त्यांच्या कृपादानी कथेचा विस्तारू बाबाजी सद्गुरु दास तुका. नमो ज्ञानेश्वरा, नमो ज्ञानेश्वरा, निवृत्ती उदारा सोपान देवा. नमो मुक्ताबाई त्रिभुवन पावनी, आद्यत्रे जननी देवाची. नमो सद्गुरु तुकया ज्ञानदीपा, नमो सद्गुरु सच्चिदानंद रूपा. नमो सद्गुरु भक्त कल्याण मूर्ती, नमो सद्गुरु भास्करा पूर्ण कीर्ती. सोनियाचा दिवस आजी आंबोले बाबा, सोनियाचा दिवस आजी आंबोले बाबा, सोनियाचा दिवस आजी आंबोले बाबा. सोनियाचा दिवस आजी अमृते पाहला, नाम आठविता रूपी प्रगट पै झाला. कुळीची ही कुळदेवी केली ठावी संतानी. बरवे झाले शरण गेलो, उगविलो संकटी. प्राप्त प्रसंगी सेवेकरता निवडलेला अभंग श्रीमंत जगद्गुरु श्री तुकोबर यांचा अभंग असून या अभंगातून ज्या देवीचं आज आपल्या या गावामध्ये स्थानापन्न झालेलं आहे, जी देवी आज मूर्तीच्या रूपाने मंदिरामध्ये अधिष्ठित झाली, त्या देवीचं स्वरूप काय, त्या देवीचं स्वरूप या अभंगातून
तुकोबाराय समाजाला यथार्थ रूपामध्ये प्रकट करतायत. चालू असलेला हा उत्सव दुग्ध शर्करा योग आहे बरं का. एक देवीच्या त्या मंदिराचा जीर्णोद्धार, कलशारोहण सोहळा आणि प्रतिवर्षाप्रमाणे संपन्न होणारा ग्रामस्थ, भाविक, भक्त, शिनोळी या सर्वांच्या सहकार्याने संत सोपानदेव संजीवन समाधी सोहळा असा दुग्ध शर्करा योग या सोहळ्याला प्राप्त झालेला आहे. या सोहळ्याच्या निमित्ताने आतापर्यंत या सोहळ्याचं मार्गदर्शन आणि या सोहळ्याचं अधिष्ठान असणारे हरिभक्तपरायण कनगुटकर महाराज यांच्या मार्गदर्शनाने, यावरती विशेष हा कार्यक्रम असल्यामुळं हरिभक्तपरायण डॉक्टर विश्वनाथ पाटील यांच्या मार्गदर्शनाने हा सोहळा संपन्न होत आहे. गावकऱ्यांचं सहकार्य आहे. दीपोत्सवाच्या वेळेला पाहिलं, दुपारी दिव्य असा सोहळा संपन्न झाला, त्याही पाहिलं लोकांची उपस्थिती. पण दीपोत्सवाला पाहिल्यानंतर मला वाटलं 100% आरक्षण होईल. 100% हा आरक्षण. आता हे टाळकरी उभे राहिले, मगाशी उभं राहायला सुद्धा, पाय ठेवायला सुद्धा पुरुषाला जागा नव्हती. एक दाखवून दिलं. एखादा सोहळा जर जीवनामध्ये करायचा असेल, एखादं विशेष रूपाने कार्य जर काही समाजामध्ये करायचं असेल, तर त्याच्यामध्ये एकजूट पाहिजे. एक विचाराची माणसं एकत्र आली पाहिजे. कारण एकजूट झाल्याशिवाय कोणतंही कार्य विशेष रूपाने सिद्धीला जात नाही. लक्षात ठेवा. एकल्याचा नोहे खेळ मनोनी मिळालेला, एकट्याचं काम नाही बरं. तर सर्वांच्या सद्भावनेतून बऱ्याच दिवसाची इच्छा होती त्या मंदिराचा जीर्णोद्धार व्हावा, आणि ती बरीच दिवसाची इच्छा आज पूर्णत्वाला गेली. पूर्ण केला, पूर्ण केला मनोरथ. याच्या माग बोलणाऱ्याच्या अंतःकरणामध्ये फार कष्ट आहेत बर. हे जे उद्गार बाहेर पडले ते सजासजी बाहेर पडले नाही. एखाद कार्य सिद्धीला जाण्याकरता फार कष्ट करावे लागतात. हा कार्यक्रम काही महिन्यापूर्वी करायचा ठरला, पण वरून राजा थांबायला तयार नाही. पण तो पुढे आला. त्या लक्ष्मी मातेला वाटलं ज्या दिवशी संत सोपानदेव
समाधिस्थ होतात त्याच काळात आपण यावं का? देवाच्या येण्याला विशेषत्व आहे आणि संतांच्या जाण्याला विशेषत्व. हे दोन योग आले बरं का. देवाच्या येण्याला विशेषत्व आहे आणि संतांच्या जाण्याला विशेषत्व आहे, असा योग त्या मातेला वाटलं हे एकाच काळामध्ये घडावं. कारण काही ईश्वर संकेत असतात आणि ती ईश्वर संकेत आपल्याला लवकर कळत नाहीत बरं. तर असा हा सोहळा आज सर्वांच्या साक्षीने सर्वांच्या साह्याने पूर्णत्वाला गेलेला आहे. तेव्हा त्या देवीचं अवतरण झालेलं आहे. मंदिराचा जीर्णोद्धार केला, त्या देवीची पुन्हा पुनर्स्थापना केली. आता स्थापना केली, ज्या देवीची ही मूर्ती तयार केली, ती मूर्ती तयार करत असताना कशाची आहे? काष्टाची आहे ना. हा, शास्त्रामध्ये वर्णन केले मूर्ती कशाची तयार करावी. एक सोन्याची करावी पूर्ण, नाहीतर पूर्ण चांदीची करावी, नाहीतर पूर्ण पितळीची करावी, नाहीतर पूर्ण तांब्याची करावी, नाहीतर पूर्ण काशाची करावी. नाहीतर पंचधातू. अवघड आहे पूर्ण चांदीची सोन्याची करणं. मग शास्त्राने सांगितलं ही तुम्हाला स्वतंत्र धातू करून मूर्ती करता येत नसेल तरी एकत्र करा, पंचधातूची करा. म्हणून स्वतंत्र धातूची केली जाते, पंचधातूची केली जाते, पाषाणाची केली जाते, मृत्तिकेची केली जाते आणि शेवटी काष्टाची केली जाते. त्याला शास्त्र प्रमाण आहे बरं का. आपल्या मनाने कोणताही धातू वापरायचा नाही. शास्त्रामध्ये वर्णन केले या पद्धतीनं त्या धातूला प्राधान्य देऊन ती मूर्ती तयार करावी. आता ती काष्टाची ना लाकडाची. बऱ्याच ठिकाणी तुम्ही जगन्नाथपुरीला गेला तर जगन्नाथाची मूर्ती काष्टाचीच आहे, काष्टाची. पण ते काष्ट पवित्र असावं. काष्ट ते पवित्र असावं, त्याच्या मग फार शास्त्रांनी विचार मांडलेला आहे. पण अशी ही कशा धातूची असावी त्याचा विचार शास्त्रांनी मांडलेला आहे. पैकी काष्टाची देवीची मूर्ती आपण तयार केलेली आहे. आता ती मूर्ती तयार केली, पूर्वीचं मंदिर जुनं होतं नवीन उभा केलं, जीर्णोद्धार केला. हे काम पूर्ण झालं कशावरून? कळस बसवल्यानंतर. कलसारोहण झाल्याशिवाय काम पूर्ण झालं असं म्हणता येत नाही, म्हणता येत नाही बरं. हा, कळस एकदा बसला की काम संपलं. आता काम करण्याचं काही शिल्लक राहिलं नाही. आता काम काय? रिकाम्या लोकांना आता कामाला लावायचं. रिकाम्या लोकांना कामाला लावायचं म्हणजे काय? आता मंदिराचं काम पूर्ण झालं, आता माणसं तयार करायची. माणसं तयार केली पाहिजे. माणसं मशीन मध्ये तयार होत नाहीत बर का. या परमार्थाच्या साधनेतून, मठा मंदिराच्या संस्कारातून आज माणसं तयार होतात, लक्षात ठेवा. रात्री केतन म्हटला, म्हणजे महाराज सकाळी काकड्याला, म्हणजे उशीर झालाय, आपण काय काकड्याला येणार नाही. म्हणजे मी जाणार आहे म्हटला. काकडा 5:30 पावणे 6 सुरू झाला. कणगुडू महाराजांना विचारलं, महाराज म्हणले मी अर्धा तास येऊन बसलो, काकड्याला माणसंच नाही. काकड्याला माणसंच नाही. मागं म्हणाला कोणी, त्यांनी थोडक्यातच काकडा केला बरं का. त्यांनी भोपाळ्या म्हटले नाही, आंधळा पांगळा काहीच म्हटलंच नाही. कारण महाराज महाराजाच मागं कोणी नाही, मी एकटा किती म्हणणार. जेवायला भरपूर आहे तो. नंतर 7, 7:30, 8च्या
दरम्यान केतन म्हणलं काय झालं बाबा, तो काकड्याला म्हणजे महाराज रात्री पहाऱ्याला कोण नव्हतं. रात्री 4:45 वाजेपर्यंत मी विनाचा पारा घेतला आणि मी 5 वाजता झोपलो. उत्सव करून काय उपयोग आहे हो? मठ मंदिर बांधून काय उपयोग आहे? एवढा उत्सव चालवण्याकरता, तुम्हाला नेम चालवण्याकरता जर माणसं नसतील तर त्या उत्सवाला महत्व नाही. लक्षात ठेवा. म्हणून मी वाक्य वापरलेलं आहे, मंदिराचं काम पूर्ण झालं पण इथून मात्र सर्वांनी लक्षात ठेवायचं, आता हे चालवण्याकरता माणसं तयार झाली पाहिजे. माणसं तयार झाली पाहिजे. आपण त्या देवाला प्रार्थना करतोय, नामामनी केशव राजा. नामा म्हणे केशव राजा, केला नेम चालवी माझा. अवघड परिस्थिती दिवसेंदिवस बिकट होत चाललेला. लक्षात ठेवा. आज घरामध्ये माणसं कामाने लावली जातात. फरशी पुसायला वेगळी, भांडी घासायला वेगळी, स्वयंपाकाला वेगळी, कपडे धुयाला वेगळी, मुलं सांभाळायला वेगळी. तुम्ही काय करताय? काम आपण काय करतो? म्हणजे जे रूप आज प्रपंचामध्ये आले तेच रूप आज परमार्थात यायला लागले. बरं का? हा प्रपंच प्रत्येकाने आपला आपला सांभाळायचा असतो, पण परमार्थ गावकऱ्यांनी सांभाळायचा असतो. लक्षात ठेवा. हा गावाची उन्नती या परमार्थाच्या साधनेमध्ये, गावाची उन्नती या परमार्थाच्या साधनेमध्ये आहे. पण गावाला जे पावित्र्य प्राप्त होतं ते कशाने पावित्र्य प्राप्त होतं? मंदिराने पावित्र्य प्राप्त होतं, देवाच्या येण्याने पावित्र्य प्राप्त होतं, संतांच्या येण्याने पावित्र्य प्राप्त होतं. सकाळपासून आमचे पाटील महाराज सांगतात आपल्या गावाला आज पावित्र्य प्राप्त झालेलं आहे. स्वामीजी आले, हा सोहळा झाला. म्हणजे त्या देवाच्या येण्याने, संतांच्या येण्याने आज गावाला पावित्र्य प्राप्त झाले. पण ते पावित्र्य सर्वांनी आज जतन केलं पाहिजे. पावित्र्य जतन केलं पाहिजे. आणि ते पावित्र्य जतन करण्याकरता प्रत्येकाने त्याच्यामध्ये काया वाचा मनाने उतरलं पाहिजे. बरं. तेव्हा हा सोहळा आज संपन्न झालेला आहे. त्या माता लक्ष्मीचे देवीचं अवतरण झालेलं आहे. दुसरा संबंध आहे संतांचा समाधी सोहळा आहे आणि तो उद्या संपन्न होतोय. तेव्हा दोन्हीचंही वर्णन आपल्याला करता आलं पाहिजे. म्हणून त्या संबंधाने विचार करून हा अभंग सेवेकरता निवडलेला आहे. या अभंगामध्ये त्या देवीचंही महात्म्य सांगितलेलं आहे आणि संतांचं पण महात्म्य सांगितलेलं आहे. बरं, ज्या देवीची आज आपण ही पुनर्स्थापना केली, प्रतिष्ठापना केली, त्या देवीचं नेमकं स्वरूप काय? आज माणसं देवाची उपासना करतात. उपासना करत असताना म्हणून काही त्याच्यामध्ये विचार मांडले शास्त्राने.
ग्रामदैवत, कुलदैवत आणि उपास्य दैवत अशी प्रत्येकाच्या जीवनामध्ये आहेत बरं का. उपास्य देवतेची जीवनामध्ये गरज आहे, ग्रामदेवतेची जीवनामध्ये गरज आहे आणि कुलदेवतेची जीवनामध्ये गरज आहे. का देवतेचा अनुग्रह आपल्या इंद्रियावरती असावा बरं का. इंद्रियांच्या वरती देवतेचा अनुग्रह असावा. आपली इंद्रिय शाबूत राहावी, इंद्रिय चांगली राहावी असं जर वाटत असेल तर त्या देवतेचा अनुग्रह व्हावा लागतो. अनुग्रह असल्याशिवाय का प्रत्येक इंद्रियाची देवता आहे, प्रत्येक इंद्रियाची देवता आहे. ती देवतेची अवकृपा झाली तर इंद्रिय निघून जात बरं का. काही माणसं जन्माला आली डोळेच नाही, त्या देवतेची अवकृपा आहे. काही माणसं आली ऐकायलाच येत नाही, त्या देवतेची अवकृपा आहे. म्हणून ती जीवनामध्ये अवकृपा होऊ नये लक्षात ठेवा. जसं इंद्रियांची देवता आहे आणि त्या इंद्रियावरती सर्व इंद्रियावरती अनुकरणारी ही सकल देवता आहे बरं का. मग त्या देवतेची उपासना जीवनामध्ये घडली पाहिजे. प्रत्येकाच्या जीवनामध्ये उपासना घडली पाहिजे लक्षात ठेवा. जो मनुष्य योनीमध्ये जन्माला येऊन देवतेची उपासना करत नाही त्याला मनुष्य म्हणत नाहीत, म्हणत नाही बरं का. इदन्न मम नाथ महाराजांनी वर्णन केले. भक्तिवीन पशु कशाशी वाढला, सटविने नेला कैसा नाही. भक्तीनाम उपासना करण्याकरता जे कोणी प्रवृत्त नाहीत त्यांचं या जगामध्ये राहण्यात काय किंमत आहे, कशा करता त्यांनी राहावं, त्यांचं अस्तित्वच असू नये म्हणतात महाराज. म्हणजे उपासने वाचून मनुष्य जरी जीवन जगत असेल तर त्याचं जीवन पूर्णत्वाला कधीही जाणं शक्य नाहीये. आपण जन्माला आलो, मनुष्य म्हणून जन्माला आलो आणि मनुष्य म्हणून जन्माला आल्यानंतर देवतेची उपासना केली पाहिजे. 3 देवता मी सांगितल्या, कुलदेवतेची, उपास्य देवतेची आणि ग्रामदेवतेची उपासना केली पाहिजे. मग ज्या देवतेची उपासना जीवनामध्ये आपल्याला करायची आहे त्या देवतेचं स्वरूप आपल्याला ज्ञात पाहिजे. स्वरूप ज्ञात असेल तर अधिक साधना घडते, अधिक प्रेम निर्माण होतं लक्षात ठेवा. तुम्ही बाजारामध्ये जर गेला वस्तू घेण्याकरता, तो वस्तू देणारा त्या वस्तूचं महात्म्य सांगतो पहिल्यांदा, वस्तूचं महात्म्य सांगतो आणि वस्तूचं महात्म्य ऐकलं की लोक म्हणतात मग द्या बरं द्या. अमुक अमुक गोळ्या खाल्ल्या की कंबर दुखाची बंद होते, गुडघे दुखाची बंद होतात. एवढे लोक आडवे पडले रात्री जास्त. यांना विचारा किती झालं. का त्यांनी औषधाचं महत्व सांगितलं हो. औषधाचं महत्व सांगितलं तर त्यांनी औषध घ्या म्हणून आग्रह केला का आपल्याला? महत्व कळलं. महत्व कळल्यानंतर माणसं पैसे देऊन म्हणत ते पैसे दिले हो. म्हणेल ते आमच्या रोहितनं पाहिलं त्या बाटलीवर होत किती 509 आणि त्यांच्याकडून घेतले 550. मला त्यातला दोष सांगायच नाही. महत्व कळाल्यानंतर माणसं घेण्याकरता प्रवृत्त होतात. प्रपंच असो परमार्थ असो, महत्व कळाल्याशिवाय माणसाची घेण्याकडे प्रवृत्ती होत नाही लक्षात ठेवा. कोणत्याही क्षेत्रामध्ये लग्न करण्याकरता मुलगा काय करतो त्याचं सामर्थ्य सांगावं लागतं. ज्या मुलीवर लग्न करायचे त्या मुलीचेही गुण सांगावे लागतात का नाही. आमची मुलगी सर्व प्रकारचा स्वयंपाक करते बरं, सुगरण आहे, जे पडल ते काम करते, आज्ञाधारक आहे, सांगितलं जात. मुलगा कसा आहे सांगितलं, कर्तृत्ववान आहे, त्याचा सारखा मुलगा गावात नाही.
एकमेकाला महत्व सांगितल्यानंतर ते लग्न जुळतं. बर, जर जगण्याकरता पोटाकरता जर वस्तूचं महत्व जाणून जर वस्तू घेण्याकरता जर प्रवृत्ती होते, तर संत महात्मे म्हणतात उद्धाराकरता देवाची गरज आहे. आणि ज्या उद्धाराकरता देवाची गरज आहे त्या देवाचं महत्व कळल्याशिवाय लोकांची देवाकडे नाम उपासना करण्याकडे प्रवृत्ती होणं शक्य नाही. म्हणून संतांना त्या देवाचं महत्व सांगावं लागलं. किंबहुना व्यवहारामध्ये कधी कधी कथाकथी सांगितलं जातं, रंगवून सांगितलं जातं, पण परमार्थामध्ये वास्तव स्वरूपाला धरून सांगितलं जातं. बरं, वास्तव स्वरूपाला धरून सांगितलं जातं. आणि त्या वास्तव स्वरूपाचं वर्णन संत महात्म्यांनी ज्या देवीची आज आपण स्थापना केली त्या देवीची आपल्याला आयुष्यामध्ये उपासना करायची. आणि ती उपासना अशी जीवनामध्ये घडावी, त्या उपासनेमध्ये खंड पडता कामा नये. खंड पडता कामा नये. जर औषधाचा गुण नाही आला तर पुन्हा माणसं औषध घेत नाहीत. औषधाचा गुण नाही आला तर पुन्हा औषध घेत नाही. फुकट दिलो म्हटलं तरी घेत नाही. तसं त्या देवीची उपासना करण्याने काहीतरी गुण आला पाहिजे ना. मग कोणी म्हणेल मी वर्षभर करून बघतो, मी 2 वर्ष करून बघतो, मी 4 वर्ष करून बघतो. कोणी म्हणे मी 5 वर्ष करून बघतो. काय पंचवार्षिक योजना आहे का? काय हो, एखादा माणसाला तुम्ही निवडून दिलं आणि 5 वर्ष त्यांनी काम नाही केलं तर तुम्ही त्याला मत टाकताय पुन्हा. म्हणून त्या वस्तूचं यथार्थ स्वरूप समाजाला कळावं. आणि यथार्थ स्वरूप जर जीवनामध्ये त्याचं कळेल तर हा समाज त्या भगवत साधनेपासून दूर जाणार नाही. दूर जाणार नाही. हा समाजाच्या जीवनामध्ये त्या देवतेची अखंड उपासना घडली पाहिजे. अखंड उपासना घडली पाहिजे. आणि या भावनेतून संत महात्म्यांनी त्या समाजाला त्या देवतेची ओळख करून दिली. बरं, ओळख करून दिली. खरंच ही महालक्ष्मी आज अवतीर्ण झाली. त्या महालक्ष्मीची आपल्याला जीवनामध्ये आज उपासना करायची आहे. पण ही महालक्ष्मी मात्र नारायणाला सोडून कधी येत नाही. बरं, की ती महान पतिव्रत आहे. महान पतिव्रत आहे. पतिव्रता ही पतीला सोडून कधी राहत नाही. सोडून राहत नाही, लक्षात ठेवा. जी स्त्री पतीला सोडून राहते तिला पतिव्रता म्हणत नाहीत, लक्षात ठेवा. लक्ष्मी सहित शोभे नारायण वर्णन केले बरं. लक्ष्मी सहित शोभे नारायण. हा लक्ष्मीला नारायण शोभे का नारायणाला लक्ष्मी शोभे? काय लावायचं? दोन्ही बी चालते. लक्ष्मीला नारायण शोभे का नारायणाला लक्ष्मी शोभे? लक्ष्मीला नारायण शोभे. लता वनिता हा एकटी राहू शकत नाही. हा स्त्री ही एकटी राहू शकत नाही, लक्षात ठेवा. तशी लक्ष्मी नारायणाला सोडून राहत नाही. म्हणून ज्यावेळी समुद्र मंथन केलं आणि समुद्र मंथन झाल्यानंतर त्या समुद्र मंथनातून 14वं रत्न म्हणून लक्ष्मी माता प्रगट झाली. पण प्रगट झाली एवढे भले भले त्या बसले होते लक्ष्मीकडे पाहत. असुर होते, सूर होते. लक्ष्मी मातेने सगळ्यांना पाहिलं, पण लक्ष्मीने विचार केला आपल्या जीवनाला स्थिरता प्राप्त व्हावी असं वाटत असेल तर आपण नारायणाच्या जवळच गेलं पाहिजे. लक्ष्मी स्थिरावली मुकुंदी जैशी पाय लक्ष्मीचे हाती
पाय लक्ष्मीची हाती पिशी यावी कापुलती वेगी आणावा तो हरी मज दिनाते उद्धरी. सर्व क्षेत्रामध्ये लक्ष्मीची गरज आहे बर का. प्रपंचामध्ये लक्ष्मीची गरज आहे, परमार्थामध्ये लक्ष्मीची गरज आहे, समाज कार्य करण्याकरता लक्ष्मीची गरज आहे, राजकारण करण्याकरता लक्ष्मीची गरज आहे. पण लक्ष्मी ही नारायणाला सोडून राहत नाही. तुम्ही पहा, पुराण पहा, जिथं जिथं तुम्हाला हे दृश्य पाहायला मिळेल तिथं तुम्हाला याची जाणीव होईल. भगवान विष्णू ज्ञानेश्वर महाराजांच्या रूपाने आळंदीला गेले. आळंदीला गेले. लक्ष्मीने विचार केला, आता आपण कसं त्यांना सोडून राहावं. माझे पती आज आळंदीमध्ये ज्ञानेश्वर महाराजांच्या रूपाने आज वास्तव्य करतात, आपण त्यांना सोडून कसं राहावं. म्हणून ती लक्ष्मी पिंपळाच्या रूपाने गेली. जयाची वारी द्वारी सोन्याचा पिंपळ अंगी आयुष्य बरेडावली. तात्पर्य लक्ष्मी ही नारायणाला सोडून राहत नाही. पण जाता जाता एक गोष्ट लक्षात ठेवा, लक्ष्मी जेवढी लवकर प्रसन्न होते तेवढा नारायण लवकर प्रसन्न होत नाही. बरं काय, लक्ष्मी जेवढी लवकर प्रसन्न होते तेवढा नारायण लवकर प्रसन्न होत नाही. म्हणून काही लोकांची धाव लक्ष्मीकडे आहे. हा बाबा काय लवकर प्रसन्न होत नाही, लवकर प्रसन्न होत नाही. म्हणून बरीच माणसं पंढरपूरला येत नाहीत, तिरुपतीला जातात. तिरुपतीला जातात कारण बाबा लवकर प्रसन्न होत नाही. बरं, पण लक्ष्मी जरी प्रसन्न झाली, तिनं जरी ऐश्वर्य दिलं, पण त्या ऐश्वर्याला ज्ञानाची जोड पाहिजे. जर ऐश्वर्याला जर ज्ञानाची जोड नसेल तर ऐश्वर्य टिकत नाही, टिकत नाही. लक्षात, कशावरून रावणाचं जीवन पहा, लयाला गेलो, लयाला गेलो. का हो,
लक्ष्मीचा अपमान केला रावणाने, लक्षात ठेवा. लक्ष्मीचा अपमान केला, काहीही शिल्लक राहिलं नाही. पुण्यतिथी घालायला सुद्धा कोणी शिल्लक राहिलं नाही. पण ऐश्वर प्राप्त करा, पण प्राप्त झालेलं ऐश्वर टिकण्याकरता ज्ञानाची गरज आहे. किंबहुना ऐश्वर्याला जर ज्ञानाची जोड नसेल तर विकार जन्माला येतात. विकार जन्माला येतात. म्हणून त्या लक्ष्मी बरोबर नारायणाची उपासना घडली पाहिजे. आता आपण काय करायचं? आता लक्ष्मी माता प्रगट झालेली आहे, त्या लक्ष्मी मातेला साकडं घालायचं. आई साहेब, तेवढं मालकांना सांग आमच्यावरती कृपा करायला, इकडून वशेला लावायचं. काय लक्ष्मी मातेकडून आपण वशेला लावायचा का? बाबा लवकर प्रसन्न होत नाही, लवकर प्रसन्न होत नाही. घरात मुलगा येतोय, काहीतरी त्याला घ्यायचं असतंय. उदाहरणार्थ घ्या, अलीकडचं मोबाईल घ्यायचा असतोय, मग कारभार बाबाच्याकडे असतो. मग ते माहित आहे मुलाला, बाबा काय लवकर होकार देत नाही, मग ते आईकडे जाते, आईकडे जाते. आणि आईनं सांगितले की बाबा बरोबर देतो. बाबा बरोबर आहे ना, अनुभवच आहे तुमचे. तसं आपलं सौभाग्य आहे, आपल्या गावामध्ये लक्ष्मी माता आज अवतीर्ण झालेली आहे. आता ते अवतीर्ण झालेले ऐश्वर संपन्न आहे. ते ऐश्वर आपल्याला देईलच, पण त्या मातेला सांगायचं आहे, हे माते ऐश्वर दे, पण ते ऐश्वर टिकण्याकरता आमच्यावरती त्या नारायणाची कृपा होण्याकरता आपण काहीतरी सांगा त्यांना, बरं का? मग ज्या लक्ष्मी मातेची आज आपल्याला उपासना करण्याची गरज आहे, ती नेमकी आहे कशी? मग त्याच्या स्वरूपाचा विचार तुकोबाराय अभंगातून प्रकट करतात. म्हणून त्या देवीचं वर्णन करताना इथं शब्द वापरला, कुठल्या देवीचा उल्लेख केला नाही बरं का, फक्त देवी शब्द वापरलाय. देवी शब्द वापरलाय, विशेष रूपाने कुठल्या देवीचा नामोल्लेख केलेला नाही. का हो? का केला? कोणत्याही देवीचं तुम्ही स्वरूप पहा आणि रूप पहा, रूपामध्ये भिन्नता असेल पण स्वरूपामध्ये एकता आहे. ती शक्ती रूपाने नांदते बरं का, शक्ती रूपाने नांदते. एक शक्तीचं विशेष रूप म्हणजे दिवे. हा, शक्तीची शक्ती रूपामध्ये उपासना करता येत नाही, ती शक्ती देवीच्या रूपाने प्रगट झालेली आहे, देवीच्या रूपाने प्रगट झालेली आहे, लक्षात ठेवा. मग ती देवी शक्ती देवीच्या रूपाने प्रगट झाली, पण ती नेमकी आहे कुठं, तिचा पत्ता काय, तिचं स्वरूप काय, ते महाराज अभंगाच्या पहिल्या चरणामध्ये सांगतात. केली ठावी संतांनी, त्या संतांनी आम्हाला त्या देवीची ठाव नाम ओळख करून दिली.
ती आहे कशी? कुळीची ही कुळ देवी. सर्वांचं कुळ कोणतं? सर्वांचं कुळ कुठलं? आपण सर्व एकाच कुळातले आहोत. आपण सर्वजण एकाच कुळातले आहोत. यातीप्रमाणे कुळ भिन्न भिन्न आहे. यातीप्रमाणे कुळ भिन्न भिन्न आहे, पण स्वरूपाच्या दृष्टीने कुळ मात्र एकच आहे. एकच आहे. आपण कुठल्या कुळाचे आहोत ते आपल्याला ज्ञात असावं. कुळ ज्ञात असेल तर कुळाचार सांभाळता येतो, कुलधर्म सांभाळता येतो. त्या कुळावरून त्याचा कुळाचार, त्याचा कुलधर्म ठरला जातो. लक्षात ठेवा. मग आपल्या कुळाप्रमाणे आपली कुलदेवता असते. कुळाप्रमाणे कुलदेवता असते. काही लोक म्हणतात आमची कुलदेवता अंबाबाई आहे. काही लोक सांगतात आमची कुलदेवता कोल्हापूरची महालक्ष्मी. काही लोक सांगतात आमची कुलदेवता रेणुका माता आहे. काय सांगतात आमची कुलदेवता सप्तशृंगीची देवी आहे. काय सांगतात आमची कुलदेवता माहूरची आहे. 3.5 पीठ आहेत बरं का. बरेच लोक इथं राहतात पण जातात कुठं दर्शनाला? तुळजापूरला. का? कुलदेवी ती आहे. काय माहूरला जातात. आणि प्रत्येकाची त्या कुळाप्रमाणे कुलदेवता भिन्न सांगितली जाते. यातीप्रमाणे कुळाप्रमाणे सांगितली जाते. पण संत आज समाजाला जाणीव करून देतात का ही भिन्नता जर समाजाच्या डोक्यात राहिली तर उद्धाराला प्रतिबंध आहे. बरं, उद्धाराला प्रतिबंध आहे. म्हणून त्या देवीचं कुळ सांगतात. त्या देवीचं कुळ कोणतं? देवीचं कुळ कोणतं? नागमहाराजांनी वर्णन केले. अनादी निर्गुण प्रकटली भवानी. अनादी शब्द वापरलाय. काय शब्द वापरलाय? अनादी. अनादी म्हणजे त्याचं कुळ कोणालाच नेमकं माहिती नाही. त्याचं कुळ नेमकं कोणालाच माहिती नाही, पण संतांना माहिती आहे. बरं का, संतांना माहिती आहे. ज्या देवीच्या कुळाचा विचार केला तर त्या देवीचं कुळ म्हणजे सर्वांचं कुळ एकच आहे. संपूर्ण विश्वाचा विचार केला तर सर्वांचं स्वरूप सांगत असताना शास्त्राने काय सांगितलं? जीव हा परब्रह्मापासून वेगळा नाही. वेगळा नाही. त्या परब्रह्मापासूनच सगळे झाले. परब्रह्मापासूनच सगळे झाले. मग सगळ्याचं कुळ कोणतं? ब्रह्म. याच्याविषयी भ्रम आहे. याच्याविषयी भ्रम आहे. सर्वांचं कुळ एकच ब्रह्म. ब्रह्म म्हणजे काय? ते कुठं राहतं? ते राहतं कुठं दाखवता येत नाही. पण त्या परब्रह्मापासूनच सगळे हे प्रकट झाले. बरं का, म्हणून जेवढे देवाचे अवतार झाले, जेवढे देवीचे अवतार झाले, त्या परब्रह्मापासूनच झाले. सर्व देवीच्या स्वरूपाचा विचार केला तर सर्वांचं स्वरूप म्हणजे कुळ एकच परब्रह्म. म्हणून संतांनी वर्णन केले. आई कुणाला आई म्हटलं? परब्रह्मालाच आई म्हटलंय. संतांनी परब्रह्मालाच आई म्हटले. बरं का, पांडुरंगालाच आई म्हटले. का? ते ब्रह्मच आईच्या रूपाने प्रगट झालं ना. ब्रह्मच. ज्ञानोबांचा फार सुंदर अभंग आहे. रंगा येई ओ विटाई, रंगा येई ओ विटाई, किटाई किटाई माझे कृष्णाई गाणाई. रंगा येई ओ, रंगा येई ओ येई,
वर्णन केलं. आणि तिथं वर्णन करताना वर्णन आहे विश्वरूप विश्वंबरे. विश्वरूप विश्वंबरे, जी विश्वामध्ये भरून उरलेली आहे. हा तीच त्या देवीचं मूळ स्वरूप आहे बरं का. त्या देवीचं मूळ स्वरूप आहे, लक्षात ठेवा. त्या परब्रह्मापासूनच ती प्रकट झाली शक्तीच्या रूपाने. परब्रह्म आणि देवी हे वेगळं नाहीये. म्हणून तुकोबारांनी वर्णन केलं, ते आमचे कुलदैवत म्हणे जाते संताधिक ध्यात ते आमचे कुलदैवत पांडुरंग. जर स्वरूप कळालं तर उपासनेमध्ये भांडण होत नाही. भांडण होत नाही. बघा एकाच घरामध्ये, काही घरामध्ये एक भाजपचा मंत्री आहे, एक काँग्रेसचा आहे. हा ते भांडत नाहीत कधी बरं का. त्यांच्या नावाने कार्यकर्ते भांडतात. पण एकाच आईच्या पोटाला जन्माला आलेले बरं का, तीन पक्षाचे. हा तीन पक्षाचे ते बाहेर असतात, पण एकाच आईच्या पोटाला जन्माला आलेले ते सख्खे भाऊ एका ताटात जेवतात. हीच देवाची अवस्था आहे बरं. देवाच्या बाबतीत हीच अवस्था आहे. त्या देवाचं स्वरूप एकच आहे. हा भक्तावरती अनुग्रह करण्याकरता देव त्या त्या रूपामध्ये प्रगट झाला. पण आम्ही समजायला लागलो हेच देवाचं रूप आहे बरं. हेच देवाचं स्वरूप आहे. म्हणून स्वरूप वेगळं आणि रूप वेगळं. हा रूप बदलतं पण स्वरूप बदलत नाही. स्वरूप कधी बदलत नाही, लक्षात ठेवा. साखर आहे, चहामध्ये टाका गोडच लागणार, खिरीमध्ये टाका गोडच लागणार, लाडवामध्ये टाका गोडच लागणार, बासुंदीत टाका गोडच लागणार. कोण? साखर. हा पदार्थाचं रूप बदललं हो, पण स्वरूप बदललं नाही. म्हणून त्या देवीकडे पाहत असताना स्वरूपाच्या दृष्टीने पाहा. आणि स्वरूपाच्या दृष्टीने पाहण्याकरता ज्याला स्वरूपाचं ज्ञान आहे तोच दुसऱ्याला स्वरूपाचं ज्ञान करून देऊ शकतो.
मग त्या देवीचं स्वरूप कोणाला माहित आहे? संतांना माहित आहे. मग त्या संतांनी त्या देवीचं स्वरूप सांगितलं. म्हणून त्या देवतेच्या बाबतीत कुठल्याही संतांनी निषेध केलेला नाही. भांडणं तुम्हाला पाहायला मिळणार नाही. त्या देवीकडे संतांनी आईचा जोगवा जोगवा मागेन, द्वैत सारुनी माळवी घालीन, हाती बोधाचा झेंडा मी घेईन, भेद रहित वारिसी जाईन, आईचा जोगवा जोगवा मागेन. कुठेही भेदाची भावना ठेवली नाही. लक्षात ठेवा, भेदाची भावना ठेवली नाही. मग त्या देवीचं मूळ स्वरूप आहे परब्रह्म, आणि त्या परब्रह्मापासूनच ही प्रगट झाली. अनंत रूपे अनंत वेशे देवीचे राधाचे, देवीचे राधाचे, अनंत रूपे अनंत वेशे देखिले म्या त्याशी, बाप रखुमा देवी वरुखून बाणली कैशी. रूप बदलली, वेश बदलला, पण स्वरूप मात्र त्या देवाचं एकच आहे. म्हणून त्या देवीचा सकल संतांनी गोंधळ घातलाय. गोंधळ भल्या भल्यांनी घातलाय बर का. शुकाचार्यांनी, व्यासानी. हे गोंधळी सामान्य समजू नका. जगातला गोंधळ कमी करण्याकरता यांनी देवीचा गोंधळ घातलाय. आम्ही गोंधळ वाढवण्याकरता गोंधळ घालतोय. काय महाराज? का? त्या देवीचं स्वरूप आपल्याला माहिती नाही. म्हणून ती आज देवीच्या रूपाने ते परब्रह्मच प्रगट झालेलं आहे. परब्रह्मच प्रगट झालेलं आहे. बरं, शास्त्रामध्ये वर्णन केले. आईच मुलीच्या रूपाने प्रगट होते. आईच सोनाच्या रूपाने प्रगट होते. बरोबर आहे ना? जी आईच्या उदरातून जन्माला आली, कालांतराने ती आईच होते. का? आईच्या स्वरूपातून ती आली ना. हिमालयातून गंगा आली. हिमालयातून आणि ती गेली कुठं? समुद्राला. मग तिचं वास्तव्य हिमालयात आहे का समुद्रात आहे? कारण ती त्या पाण्याच्या ठिकाणीच ती वास्तव्य करते बरं का. ती का प्रगट झाली तिथून? आम्हा तुम्हाला शांत करण्याकरता. आम्हा तुम्हाला शांत करण्याकरता. समुद्र शांत करू शकत नाही. समुद्राला पाहिल्यानंतर माणसं घाबरतात. पण गंगेला पाहिल्यानंतर शांत होतात. तशी जगाला शांत करण्याकरता, देवाला या जगाला वरदान देण्याकरता ते परब्रह्मच देवीच्या रूपाने प्रगट झालं. का? आज तिच्या ठिकाणी द्रवीभूतता अधिक आहे. द्रवीभूतता अधिक आहे.
बालकाच्या विषयी वात्सल्य भाव जसा मातेच्या अंतकरणामध्ये आहे अधिक, तद्वत भक्ताच्या विषयी वात्सल्य भाव आईच्या ठिकाणी, देवीच्या ठिकाणी अधिक आहे. म्हणून ती लवकर प्रगट होते. सत्वर पावगे भवानी आई म्हणजे ती लवकर वात्सल्य भाव आहे. आणि वात्सल्य भावाचं शक्तीचं एक विशेष रूप म्हणजे ती दिव्य आहे. पण महाराज म्हणतात त्याचं कुळ मात्र ते स्वरूप नाम परब्रह्म आहे. आणि त्या परब्रह्मापासूनही प्रगट झाली. महाराजांना विचारले कोण सांगितलं? कोण सांगितलं? रस्त्यावर उभारणाऱ्याने का? संतांनी. पंचांगवाल्याने का? मांत्रिकाने का? याची ओळख करून दिली कोणी? महाराज म्हणतात ज्यांना याचा अनुभव आहे, ज्याचं यांना ज्ञान आहे, त्यांनी त्याची जगाला ओळख करून दिली. म्हणजे देवाची ओळख करून देणारे संत आहेत म्हणून शास्त्रामध्ये वर्णन केले बरं. भक्तीच्या माध्यमातून देव भेटतो, ज्ञानाच्या माध्यमातून देव कळतो. भेटणं वेगळं आणि कळणं वेगळं. भेटावा आणि भेटल्यानंतर तो कळावा. भेटल्यानंतर तो कळावा. म्हणजे भक्तीची साधना जर केली तर देव प्रगट होतो, भेटतो. पण बऱ्याच लोकांना भेटून देव कळाला नाही. कळाला नाही. पण ज्यांना देव कळाला ते देवापासून दूर गेले नाहीत. म्हणून भक्तीच्या माध्यमातून देव आपल्याला जरी भेटला तर संतांची तळमळ आहे देव कळावा. आणि तो देव कळण्याकरता संतच लागतात. संतांच्या शिवाय देवाची ओळख कोणीही करून देऊ शकत नाही. ठावी केली संतांनी ठाव नाम ओळख. त्या संतांनी आम्हाला तिचा ठाव, त्याची ओळख करून दिली. लक्षात ठेवा. का? त्यांना त्याचं स्वरूप माहिती आहे. स्वरूप त्याचं माहिती आहे. म्हणून तर महाराजांनी वर्णन केले. तुम्हाला देव जर कळावा असं वाटत असेल तर कुणाकडे गेलं पाहिजे? संतांच्याकडेच गेलं पाहिजे. आणि देव भेटावा असं वाटत असेल तर त्याची उपासनाच केली पाहिजे. उपासनाच केली पाहिजे. पण भेटल्याबरोबर तो देव कळावा. महाराज म्हणतात आज आम्ही त्याची उपासना करण्याकरता प्रवृत्त झालो, त्याची भक्ती करण्याकरता प्रवृत्त झालो. आता आमच्या जीवनामध्ये कुणीही आम्हाला देवापासून जर बाजूला करण्याचा प्रयत्न केला तर आता आम्ही देवापासून बाजूला होणं शक्य नाही. का? आम्हाला त्या देवीचं स्वरूप संतांनी दाखवून दिलं. दाखवून दिलं बरं. हरिप्राप्तीशी उपाय Thank you.
हरी प्राप्तीशी उपाय धरावे संतांचे ते पाय. कुळीची ही कुलदेवी केली ठावी. संतांच्या शिवाय देवाची कोणीही ओळख करून देऊ शकत नाही. म्हणून देव आधी अवतीर्ण झाला का संत आधी अवतीर्ण झाले? देव आधीच आहे. देव सर्वांच्या आधीच आहे. ओम नमोजी आद्या, तो सर्वांच्या आधीच आहे. देवाचं वास्तव्य या जगतामध्ये आधीच आहे, पण आधीच वास्तव्य आहे. पण त्याचं असलेलं वास्तव्य त्याचं ओळख करून देण्याकरता संत भूतलावरती आले बर. आणि त्यांनी जगाला देवाची ओळख करून दिली. तशी जगाची ओळख करून दिली, तशी स्वतःची ओळख करून दिली. कारण आज ओळखता आलं पाहिजे बरं का, ओळखता आलं पाहिजे. एका बहुरूप्याने बैलाचं सोंग केलं, बैलाचं सोंग केलं. आणि ते बैलाचं सोंग केल्यानंतर ते सोंग तो बहिरूपी घेऊन राजाच्या राजवाड्यामध्ये गेला. आणि राजाच्या राजवाड्यामध्ये गेल्यानंतर खरंच हे बैलाचं सोंग याने खरंच केलेलं आहे का हे बघण्याकरता काय करावं लागतं? नाही, बैल आहे हे ओळखण्याकरता काय करावं लागतं? तुम्ही बैलाच्या पाठीवरती हात ठेवला की त्याच्या अंगावरती, त्याला काय शब्द आहे काहीतरी असा भोवरा आल्यासारखा येतो बरं का. बघा, सकाळी आम्ही त्या बैलाला हात लावल्याबरोबर सकाळी त्या मिरवणुकीला बैल आणले होते. मग त्या बैलवाल्याची इच्छा होती की त्या बैलाला हात स्वामींनी लावावा. स्वामी म्हणले तुम्ही माझ्यावर हात लावा. दोघांनी, एकाने या बाजूला एकाला या बाजूने. तुम्ही म्हणाले काय कुठं शर्यतीला गेले होते का फोटो बघितल्यानंतर म्हणते. आम्ही एका बैलाकडे गेलो, ते मालक म्हणले ह्या पण बैलाकडे आलो पाहिजे तुम्ही. त्याच्या पाठीवरती हात ठेवल्यानंतर त्याच्या पाठीवरती असा भोवरा तयार होतो बरं. त्या राजाने त्या बहुरूप्याची परीक्षा केली. खरंच त्याने बैलाचं सोंग यथार्थ केले काय? पाठीवरती हात ठेवल्यावर भोवरा तयार झाला. त्याला मोहरा बक्षीस दिल्या बरं का, सोन्याच्या. पण सर्वच राजांना हे कळत नाही. म्हणजे त्यांनी बरोबर केलेलं सोंग आहे ओळखता यावं लागतं, ओळखता यावं लागतं. तसं त्या देवाला ओळखता आलं पाहिजे. आणि ती ओळख करून देण्याचं काम संत करतात. आणि ज्यांनी देवाला ओळखून जीवनामध्ये भक्ती केली, काय त्याचा परिणाम हो? ओळखीला हरी
धन्य तो संसारी मोक्ष त्याचे घरी सिद्धी सहित जिथं मोक्ष असतो तिथं सिद्धी नसते जिथं सिद्धी असते तिथं मोक्ष नसतो पण ओळखून ज्याने हरीला आपलंस केलं तिथं दोन्ही असतो आमच्या घरामध्ये सिद्धी आहे पण ती नांदत नाही का ओळखलेलं नाही आपण तिला ओळखलेलं नाही पण त्या देवाला ओळखून जर जीवनामध्ये भक्ती केली तर ती लक्ष्मी नारायणा सहित आपल्या घरामध्ये वास करते हे आज आम्हाला कळालं आणि बरं झालं आजच कळालं काय डॉक्टर साहेब आजच आम्हाला कळालं म्हणजे या जन्मामध्ये आम्हाला कळालं आणि या जन्मामध्ये आला हे आम्हाला कळालं बरं झालं आता आम्ही ठरवलं तिचीच भक्ती करायची ती कशी करायची ती अभंगाच्या दुसऱ्या सर्वांनी टाळी वाजवा. कुळीची ही कुलदेवी केली ठावी संतांनी बरवे झाले शरण गेलो उगवलो संकटी. बरवे शब्द आहे तो दोन्हीकडे लावता येतो. बरं झालं आपण कोरोनातून वाचलो म्हणा सोहळा बघायला मिळाला. नाही पडलो मृत्यूचे आरी बरवे झाले नाही पडलो मृत्यूचे आरी वाचून आलो येतवरी. बरोबर आहे ना. जर कोरोनात गेलो असतो तर आपल्याला बघायला मिळालं असतं का हो? दुसरी संगती आहे संतांची भेट झाली. नवे नवे ज्ञानोबा आहे तुकोबा आहे नाथ महाराज
हे अवतीर्ण झाले, यांच्या नंतर आपण जन्माला आलो म्हणून बरं झालं का कळाला ना देव. यांच्या आधी जर आपण संतांच्या आधी जर जन्माला आलो असतो तर आपल्याला देव कळाला नसतो. पण तो संतांच्या नंतर आपण जन्माला आलो आणि या संतांनी तो जगाला देव दाखवून दिला, त्याची ओळख करून दिली, लक्षात ठेवा. म्हणून बरं झालं बरं का. तिसरा त्याचा संबंध आहे, बरं झालं मनुष्याचा जन्म मिळाला. जर म्हशीचा मिळाला असता तर ती देवळाकडे आली असती का? येऊच नाही. देवळाकडे आली असती का? ज्या देवळाकडे येत नाही त्या म्हशी, असं वर्णन केलंय बरं का शास्त्रामध्ये. म्हणजे आपल्याला मनुष्याचाच जन्म मिळाला, बरं झालं. त्याच्या पुढे आपल्याला आणखी वर्णन करता येईल. बरं झालं मनुष्याचा जन्म मिळाला, या शिनोळी गावातच मिळाला. शिनोळी म्हणजे भारतात मिळाला. हा जर भारताच्या बाहेर जर मिळाला असता तर आपल्याला देवी पाहायला मिळाली नसती. काय पाहायला मिळालं असतं कीर्तनच सांगत नाही. म्हणून बर्वे शब्द अनेक रूपाने लावता येतो. आपण खरंच आपल्याला मनुष्य जन्म मिळाला. बरवी ही वेळ सापडली संधी, साय झाले बुद्धी संचिताची. तर तुकोबाराय म्हणतात, एक बर्वे पण सांगायचं आहे खरंच की आम्हाला संत भेटले. हे ज्ञानोबार आहे, निवृत्तीनाथ, सोपानदेव, मुक्ताबाई ही 4 भावंड या भूतलावरती आली आणि या भावंडांनी जगा करता हा मार्ग सोपा केला म्हणून सोपान. त्याने आम्हाला तुम्हाला देवाची ओळख करून दिली. एवढं सोपं ज्या देवानी केलं, ज्या संतांनी केलं ते सोपान देव बर. त्यांनी जर हे सोपं केलं नसतं तर आपल्याला हे कळालं नसतं. म्हणून आपण या संतांच्या नंतर जन्माला आलो, फार बरं झालं. मनुष्य जन्म मिळाला, बरं झालं. आणि आतापर्यंत वाचलो, हे बरं झालं. आणि हे आम्हाला कळाल्यामुळं आता आम्ही ठरवलं आता याचीच भक्ती करायची, याचीच सेवा करायची. बरवे झाले शरण गेलो, आता त्याचीच भक्ती, त्याची शरणागती स्वीकारायची. का? त्याची भक्ती, त्याची शरणागती स्वीकारल्यानंतर उगवी कोडे संकटी. अनेक संकट आपल्या तुमच्या जीवनामध्ये रोज येणार संकट वेगळं. पावलाला संकट आहे बरं, पावलाला संकट आहे. आणि ते संकट निवारण करण्याकरता देवाची उपासना केली जाते. सर्वात मोठं संकट आहे शेवटचं. सर्वात मोठं संकट आहे शेवटचं. जो कोणी या देवाला शरण जाईल, या देवीला शरण जाईल, उपासना करेल, त्याच्या जीवनामध्ये कोणत्याच प्रकारचं संकट शिल्लक राहत नाही. मागे पुढे उभा मागे पुढे उभाराये सांभाळीत आलिया आघात निवाराया. आपण त्याची भक्ती करण्याकरता प्रवृत्त झालो ना, ती अनन्य भावाने शरणागती स्वीकारली पाहिजे. आणि अनन्य भावाने शरणागती स्वीकारली, जीवनातली सर्व प्रकारची संकट निवृत्त होतात. नवे नवे तुकोबाराय म्हणतात, ज्यांच्यामुळे आम्हाला देव कळाला यात नवं नाही, ह्यानीच त्याला आकाराला आणलं. हे संत जर या भूतलावरती अवतीर्ण झाले नसते तर देवीच्या रूपाने हे आपल्याला रूप पाहायला मिळालं नसतं. याच्याकरता त्यांनी काय केलं? खळ मांडलं, भाताचं नव धान्याचं खळ बर का. तसं त्यांनी आपली परमार्थाची साधना केली आणि त्या साधनेच्या बलाने त्याला आकाराला आणलं. म्हणून तिसऱ्या चरणामध्ये
करोनी खळे हरिदासे. खळ या शब्दाचा अर्थ आहे सायास. खळ या शब्दाचा कष्ट. त्या महात्म्यानी त्या परब्रह्माला सगुण साकार रूपाने प्रगट केलं. लक्षात ठेवा, कशाच्या द्वारे? भक्तीच्या द्वारे. भक्तीशिवाय निर्गुण निराकार असलेला परमात्मा आकाराला येत नाही. आणि तेवढी भक्ती त्या हरिदासांच्या जीवनामध्ये आमच्या तुमच्या करता त्यांनी आकाराला आणलं. आकार नव्हता त्या देवाला, आकार नव्हता, पण भक्तीचं बळ साधना करून त्याला आकाराला आणलं. ज्यांनी आकाराला आणलं, कशाच्या द्वारे आणलं? मनवाच्या तीत तुझे हे स्वरूप मनोनिया माप. भक्ती केली भक्तीची या मापे मुजी तो अनंता इतराने तत्वता नमोजवी. म्हणून त्या महात्म्यानी त्या संतांनी त्या देवाला आकाराला आणलं. निर्गुण निराकार असलेला परमात्मा तो सगुण साकार रूपाने आज देवीच्या रूपाने प्रगट झालेला आहे. महाराज म्हणतात, आता मी त्याला शरण गेलो आणि शरण गेल्यानंतर आता आम्ही ठरवलं तिच्या संगतीत राहायचं. काय? तिच्या संगतीत राहायचं. आता कीर्तनाला यायचं नाही. लग्न झाल्यानंतर 4-5 कीर्तनाला आलाच नाही. आता तुम्हीच करून दिले. आता तिच्या संगतीत राहिलंच पाहिजे. तसं त्या देवानं संतांनी आकाराला आणलेला आहे. आता त्या देवीच्या संगतीमध्ये राहूनच आता आम्ही आनंद भोगणार. आणि तो आनंद कोणता भोगणार ते शेवटच्या चरणामध्ये सांगतो. लागलो. तुकामनी समागमे
नाचू प्रेमे लागलो परवे झाले शरण गेलो उगविलो संकटी. हे दोन आहेत बरं का, पाटीलच आहेत हे दोन. चंदगड तालुक्यातलीच आहेत. हा, त्या दोघांचं वैशिष्ट्य सांगतो बरं का. यात्रा कराव्यात संजय पाटलांनी आणि सत्य कराव्यात विश्वनाथ पाटील. असो समागमे. आता त्या देवाची प्राप्ती झाली, त्या देवीची प्राप्ती झाली. आता त्याच्याच समागमामध्ये राहून आता नाचायचं आणि प्रेमाचा आनंद घ्यायचा बरं का. गाऊ नाचू विठू तुझा जिकडे पावे तिकडे सर्वमय गोविंद म्हणून महाराज म्हणतात की अशा त्या देवीची ओळख आम्हाला त्या संत महात्म्यांनी करून दिली. आता आम्ही त्याची उपासना अखंड करू. आता तिच्यापासून आम्ही बाजूला जाणार नाही. एकदा देवीचं स्वरूप जाणून जर उपासना केली तर मी सांगितलं की आरंभाला ती नारायणासहित आपल्या घरात येते बरं का. आणि नारायणासहित एकदा ती घरात आली ना, तुम्ही तिला जरी हाकलण्याचा प्रयत्न केला तरी ती, आणि नारायणा वाचून आली आणि तुम्ही तिला ठेवून घेण्याचा प्रयत्न केला तर ती राहणार नाही. हा, म्हणून ती स्वरूप जाणून त्या देवीची उपासना आपल्या जीवनामध्ये घडावी आणि आपलं जीवन कृतार्थ व्हावं. आणि ते आमच्या जीवनामध्ये आज घडलं, बरं झालं म्हणतात. हा, म्हणजे आपल्याही जीवनामध्ये ती अवस्था प्राप्त व्हावी म्हणून संतांनी आपल्याला त्या देवीचं यथार्थ स्वरूप या अभंगातून महाराजांनी सांगितलेलं आहे. बरवे झाले शरण गेलो उगविलो संकटे ज्ञानेश्वर माऊली. जय जय ज्ञानेश्वर माऊली ज्ञानराज माऊली ज्ञानेश्वर माऊली ज्ञानराज माऊली. जय जय ज्ञानेश्वर माऊली ज्ञानराज माऊली ज्ञानेश्वर माऊली ज्ञानराज माऊली. जय जय ज्ञानेश्वर माऊली ज्ञानराज माऊली ज्ञानेश्वर माऊली. जय जय ज्ञानेश्वर माऊली ज्ञानराज माऊली. ही कुल देवी केली ठावी संतांनी बरवे झाले शरण गेलो उगविलो संकटी. रूपा आणि रूपा बळे करुणी खळे हरिदासे तुका म्हणे समागमे नाचू प्रेमी लागलो बरवी झाली शरण गेलो उगविलो संकटी. वेळीची मर्यादा मनी मानशी घेऊन काहीसा या अभंगाचा भाव आपल्या समोर माझ्या मतीप्रमाणे सांगण्याचा प्रयत्न केला का. काल आदरणीय हरिभक्तीपरायण कोकाटे महाराजांचं कीर्तन झालं. मी त्यांना तारीख दिल्यानंतर मी त्यांना सांगितलं लक्ष्मी मंदिराचा वास्तुशांती मंदिराचा कार्यक्रम आहे. मग ते म्हणजे महाराज अभंग कोणता घ्यायचा म्हणले. मी म्हटलं त्यांना कुळीची ही कुळदेवी अभंग घ्या म्हणले. महाराज मी माझ्या जीवनात कधी त्याच्यावरती कीर्तन केलं नाही म्हणले. मी कीर्तन केलं नाही, मी पण केलं नाही, मी आज पहिल्यांदाच केलंय बरं का. बऱ्याच वक्त्यांना अभ्यास केल्याशिवाय ती बोलता येत नाही. पण मी काही अभ्यास केला नाही बरं का. मी काही अभ्यास केला नाही. फक्त सकाळी ती गाथा पाहिली, त्याचा अर्थ पाहिला आणि त्या संबंधाने काही बोलावं असं वाटलं आणि ते बोलवून घेतलं. लक्ष्मी मातेनं आणि संत सोपान देवानी अशीच त्या देवीच्या आणि संतांच्या चरणी प्रार्थना करायची आहे. आमच्या जीवनामध्ये ही सद्भावना अखंड राहो आणि त्या सद्भावनेतून आमचं जीवन दिवसेंदिवस विकसित हो. असं विकसित हो की कोणत्याही स्वरूपाचा विकार आमच्या जीवनामध्ये शिरू नये. मग ती माता उभ्या हातामध्ये तिच्या शस्त्र आहेत, अस्त्र आहेत बर का. तिच्या हातामध्ये तलवार आहे. ती कोणा करताय हो? कोण दुष्ट
आमच्या तुमच्या जीवनामध्ये येणारी दुष्ट म्हणजे काम, क्रोध, मद, मत्सर यांचा नाश करण्याकरता ती गुण बसले बरं का. आता ते व्यक्तीच्या रूपाने येतात म्हणून ती मारते. तेव्हा आमच्या जीवनामध्ये असे विकार येऊ नये म्हणून त्या लक्ष्मी मातेची त्या तलवारीच्या रूपाने शक्ती आमच्या अंतःकरणामध्ये राहू आणि संतांच्या कृपेने भक्ती आमच्या अंतःकरणामध्ये राहो आणि आमचं जीवन कृतार्थ हो एवढीच त्यांच्या चरणी प्रार्थना करून शिवेला पूर्णविराम देऊ. पायाच्या प्रसादे काही बोलिलो विनोदे मज क्षमा करणे संती नवे अंगभूत युक्ती नोह्या उपदेश तुमचे बडबडी दोषेश तुमच्या कृपेचे पोषणे जन्मो जन्मी तुका मने तुकाराम